तसं पाहता माझ्या म्हाताऱ्या आजीचा आम्हा मुलांवर विलक्षण जीव होता. आमचे सगळ्या प्रकारचे लाड ती करायची, पण आमची काही चुकी झाली की लगेच आम्हाला योग्य अशी शिक्षासुद्धा करायची. माझ्या आईवडिलांनी किंवा आजीनी आपल्या उभ्या आयुष्यात कधीच कोणाचं वाईट केलं नव्हतं, पण देवानं मात्र त्यांचं फार फार वाईट केलं होतं. माझ्या चांगल्या बाबांचा देवावर पूर्ण विश्वास होता. देव संकटात नेहमी मदत करतो असं ते आम्हा मुलांना सांगायचे. आणि देवानं, त्या लक्ष्मीनं त्यांना त्यांच्या त्या विश्वासाबद्दल जबरदस्त शिक्षा केली होती. मी ह्या घडलेल्या प्रत्येक गोष्टीला लक्ष्मीलाच जबाबदार धरते. ए लक्ष्मी, मी अगदी तुझ्यासमोर उभं राहून तुला जाब विचारतीये, तू मला या चांगल्या कुटुंबात का जन्माला घातलंस? आणि जर तू मला इथे जन्माला घातलंस तर माझ्या कुंडलीप्रमाणे मला लगेच मृत्यू प्राप्त होतो, ते वरदान तू का काढलंस? कदाचित माझ्या जन्माबरोबर झालेला मृत्यू माझ्या कुटुंबानं मान्यसुद्धा केला असता आणि पुढे होणारा अनर्थ टळला असता. लक्ष्मी, मला माहिती आहे तुम्हा देवांना सुद्धा काहीतरी करमणूक लागते आणि म्हणून तुम्ही चांगल्या माणसांना दुःख देऊन स्वतःची करमणूक करून घेता. कारण तुमच्या कुठल्याच करमणुकीचा जाब विचारणारं कोणी नसतं आणि त्या गोष्टीचा तुम्ही फायदा घेता. पण लक्ष्मी, मी निर्भयतेनं तुला सांगते, तू जे मला आणि माझ्या कुटुंबाला भोगायला लावलंस ना, त्यामुळे तुझं कधी बरं होणार नाही. तुला कधीतरी माझी आठवण येईल की शंभूनाथच्या सोनसळीनं तुला हा शाप दिलेला होता. आमचं हे वर्ष फारच गडबडीत गेलं होतं. यावर्षी केदार काकांची शांती गेली. आजींना यल्लम्मा देवीला केलेला तो दूर डोंगरातला नवस फेडला होता आणि दिवाळी येऊनसुद्धा शांतीच्या जाण्यामुळे आम्ही कोणी दिवाळी साजरी केली नव्हती. या सगळ्या गडबडीत ते वर्ष संपून गेलं होतं. मी 7वी झाले, मंजी 5वीत गेली आणि आमचा येशा शाळेत जायला लागला होता. मी 7वी पास झाले आणि इतर मुलींप्रमाणे घरी बसले. वास्तविक माझ्या बाबांना मला मॅट्रिकपर्यंत शिकवायचं होतं, पण त्या गोष्टीला माझ्या आजीचा सक्त विरोध होता. त्यात मला जर मॅट्रिक करायचं असेल तर आंबेगावातल्या वसतिगृहात राहायला लागणार होतं आणि त्या गोष्टीला आजी खचितच तयार नव्हती. तिने माझ्या बाबांना स्पष्ट सांगितलं की सोनीला पुढे शिकवून मला काही तिला बॅरिस्टर करायचं नाही आहे, आता तिला जरा चुलीकडे बसून स्वयंपाकाचं शिकू दे. तेच चुलीकडचं शास्त्र उद्या तिच्या संसाराला उपयोगी पडणार आहे रे बाबा. तेव्हा माझे बाबा ठीक आहे असं म्हणून गप्प राहिले. माझी शाळा संपली आणि त्या गोष्टीचा मला फार आनंद झाला होता. खरं तर मला ती रटाळ शाळा अजिबात आवडत नव्हती. शाळेत तो सारखा अभ्यास करा, ती कठीण गणितं सोडवा, त्या इतिहासातल्या मारामाऱ्या पाठ करा, या सगळ्या गोष्टींना काही अर्थ होता का? आता नेहमी म्हणतात की माणसानं आपला बरा वाईट भूतकाळ विसरून नेहमी भविष्य काळाचा विचार करावा. मग मी म्हणते, अभ्यासाच्या निमित्तानं हे मोठे लोक ती पुरलेली मढी का उकरत बसतात आणि वरून म्हणतात पुढच्या उज्ज्वल भविष्य काळाकडे बघून वाटचाल करा. आता हे असंही म्हणतात तसंही म्हणतात, जाऊ दे मेलं. आता ते सगळं माझ्यापुरतं तरी संपलेलं होतं. त्यात भरीसभर म्हणून मैत्रिणीबरोबर रडीचा डाव खेळून प्रत्येक वेळी जिंकायचा माझा मनस्ताप, तो सुद्धा संपलेला होता. आता मी अगदी मोकळी होते. फक्त मला एकाच गोष्टीचं वाईट वाटलं, आमचं घर आणि शाळा यामधला तो वाऱ्यावर वाहत जाणारा माझा सुखद प्रवास आता संपलेला होता. रोजच्या दादूबाबाच्या आणि माईच्या सहवासाला मी मुकले होते, पण शाळेची कटकट गेली हे मला आत्ता तरी फार महत्त्वाचं वाटत होतं. मी त्या रात्री दिव्याखाली बसून अभ्यास करणाऱ्या मंजीला चिडवत म्हणाले, अगं नकटे म्हणजे, आता तू बस बाई तो अभ्यास करत, तुला कंटाळा येत नाही का गं? मी तर सुटले बाई. तशी आमची बावळट मंजी एकदम मला म्हणाली, ताई तू आजीचं ऐकू नकोस, तू पुढे शिक, निदान मॅट्रिक तरी कर. आणि मी एकदम ओरडले होते, म्हणजे मला कोणी अकबराचा खजिना जरी देऊ केला ना तरी मी पुढे शिकणार नाही. तू जरूर शिक. मी आता मस्त उशिरापर्यंत झोपणार, माझ्या बकुळ रानात जाणार आणि मज्जाच मज्जा करणार. तशी मंजी नेहमीप्रमाणे गप्प बसलेली होती. मी आता रोज सकाळी उठल्यावर माझी मंजीची आंघोळ आटोपली की मी आणि मंजी देवपूजेसाठी परडी घेऊन आमच्या बागेत जायचो.
तिथे नुकतीच उमललेली फुलं काढली की ती देवघरात ठेवायची. तोपर्यंत आई, आजी आणि यशाच्या अंघोळी आटोपलेल्या असायच्या. नंतर बाबांची ती श्लोकातली छान देवपूजा आटपायची. बाबांनी माझ्या, मंजीच्या आणि यशाच्या कपाळाला अंगारा लावला की सर्व देवांना आम्ही अगदी वाकून वाकून नमस्कार करायचो आणि त्यानंतरच आम्ही न्याहारीसाठी मोकळे व्हायचो. आमची न्याहारी आटपली की आई, आजी पटकन काहीतरी करून मंजी आणि यशाचा डबा भरायच्या आणि बाबा त्या दोघांना घेऊन शाळेत निघायचे. नंतर आई ती प्राजक्ताच्या खाली पडलेल्या फुलांना प्रत्येक झाडाखाली ठेवायची, त्यांना पूजेचा मान द्यायची. तिचा हा दिनक्रम अगदी नेहमी सरळसोट चालायचा. माझ्या आजीचं एक होतं. ती आमच्याकडे सकाळी भाजी नेणाऱ्या बायका आल्या की मला मुळीच बाहेर येऊ द्यायची नाही. ती आईला म्हणायची, वत्सले, त्या बायका जाईपर्यंत सोनीला माझघरातच बसवून ठेव. मेल्या, ती जर बाहेर आली की सारख्या तिच्याकडे टकामका बघत राहतात. अगं सगळ्यांच्याच नजरा चांगल्या नसतात काही. आजीच्या या भाष्यावर माझी आई फक्त आपली मान हलवायची आणि नंतर त्या बायका जाईपर्यंत मी माझघरात बसून कसले तरी खाऊचे बकाणे भरत राहायचे. त्यावेळी माझी चांगली आई ह्याच संधीचा फायदा घेऊन मला हळूच म्हणायची, चल सोने, आज तुला मी कणिक कशी तिंबवायची ते शिकवते. चल उठ, ती परात घे इकडे, तो कणकेचा डबा ओढ. त्यावेळी मात्र मी गुळदाण्याचा लाडू तोंडात कोंबत म्हणायचे, ए आई, मी नाही या कणिक बिणिक तिंबवणार. तू मला इथे कामं सांगितलीस ना तर मी सरळ बाहेर जाईन. मग बघ आजी कशी ओरडेल तुला. तशी आई हळू आवाजात मला समजवायची, सोने, अगं उद्या तुझं लग्न झालं ना की तुला स्वयंपाक करायला लागेल आणि जर तुला तो करता आला नाही तर तुझ्या सासरची माणसं मला, आजीला नावं ठेवतील. म्हणतील, या लोकांनी हिला साधा स्वयंपाकसुद्धा शिकवला नाही आणि ती मंडळी आम्हाला हसतील. तसं मी लाडू खायचं थांबवून विचारात पडायचे. माझ्यामुळे माझ्या आईला आणि आजीला कोणी नावं ठेवावीत, त्यांना कोणी हसावं, हे मला मुळीच आवडणार नव्हतं. मी आईकडे बघत म्हणायचे, तुम्हाला नावं ठेवतील तर मी त्या माणसांशी भांडीन बरं का. आई हळूच म्हणायची, अगं तू त्यापेक्षा स्वयंपाक शिक ना. मग तुझ्या सासरची मंडळी म्हणतील, हिची आई आणि आजी फार चांगले आहेत, त्यांनी हिला सगळा स्वयंपाक शिकवला आहे. तसं मी नाईलाजानं परात काढून कणकेचा डबा पुढे ओढी आणि आईला म्हणत असे, आई, मी फक्त आजच कणिक मळणार हा. त्यावेळी आई हसत म्हणायची, बरं बाई, आज फक्त कणिक मळ, पण अगोदर श्री गणेशात कर. पण मी परातीत पीठ घेत असताना माझी देवासारखी आजी माझघरात येऊन म्हणायची, काय चाललंय काय माय लेकीचं, चल वत्से, थोडा चहा टाक आणि हे पैसे नीट ठेव बाई. अगं ती बायजा चूल बोक्याला बघायला येते म्हणत होती. मी म्हटलं आता तो झोपलाय. मिली दर 8 दिवसांनी त्याला पाहून जाते तरी तिचं पोट काही भरत नाही. मी लगेच उठत म्हणायचे, आजी, अगं आई मला कणिक कशी तिंबवायची हे शिकवणार आहे आज. तशी आजी लगेच आईवर ओरडायची, वत्सले, तुला किती वेळा सांगितलं, माझ्या पोरीला कसली कामं तू सांगत जाऊ नकोस. अगं अजून सोनी लहान आहे, तिचं हे वय हसण्या बागडण्याचं आहे. मेली, ही चूल कधी बाईच्या जातीला सुटली आहे का. चूल आणि मूल ही बाईच्या जन्माला बांधलेली बैलगाडी आहे ग. त्यात बाईनी बसायचं आणि आयुष्यभर ती गाडी हाकत राहायचं. जा बरं सोने, तू बाहेर जा खेळायला. आणि आई मला काही बोलण्यापूर्वी मी बाहेर पळालेली असे. आता माझ्या आजीला माझी चिंता नव्हती असं नाही. तिला एवढंच वाटायचं की मी अजून लहान आहे आणि स्वयंपाक काय 8 दिवसात शिकता येतो. मला माझ्या आजीच्या मायेमुळे माझघरात कधीच कसलं काम करावं लागलं नव्हतं. त्यावेळी आमच्या माझघरात मी फक्त जेवायला आणि खायला जायचे. फक्त आता माझ्या आजीला वयामुळे जास्त काम होत नसल्यानं कधी मला आईबरोबर दळण दळायला जात्यावर बसावं लागत असे. पण ते एक काम मात्र माझं खूप आवडतं होतं, कारण त्यावेळी आईची ती मधुर गुणगुण ऐकताना माझ्या हृदयात अगदी भरून जायची. पण कधी आमची माई घरी असली की नंतर ती एकटीच जात्यावर बसून दळून काढायची आणि मी भटकायला मोकळी. हिरव्याबरोबर, गौरी दुर्गीबरोबर मी आणि पांढऱ्या खेळायचो. जाईजुई मांडवावर खेळायच्या. बाबा, येशा आणि मंजीला शाळेत पोचून आले की मग मात्र माझा बाबांबरोबर फार मजेत वेळ जायचा.
त्यावेळी ते मला अनेक गोष्टींचं ज्ञान देत, पशुपक्ष्यांबद्दल सांगत, माणुसकी म्हणजे काय, आपण दुसऱ्याशी कसं वागावं, अतिक्रोध माणसाला कसा हानिकारक असतो, हे सगळं ते मला सांगत. त्यावेळी मी बाबांबरोबर त्यांच्या भाजीबागेत सुद्धा काम करायचे. आमची दुपारची जेवणं आटोपली की बाबा लगेच आपल्या जुईच्या मांडवात पांढऱ्यासह झोपायला जात. आई आपल्या खोलीत चुलबुक्याला घेऊन पडायची, तर आजी हिरव्या आणि जाईजुईसह आमच्या खोलीत झोपायची. आजी मला नेहमी दुपारी झोपायला बोलवत असे, पण मी अनेक सबबी सांगून मागल्या अंगणात पळायचे. नंतर आमचं सगळं घर शांत झालं की मी लगेच माझ्या केसांचा आंबाडा घट्ट बांधून परकर वर खोचून माझ्या बकुळ रानाकडे पळायचे आणि तिथे तास दीड तास रमून मी आई आणि आजी उठण्याच्या अगोदर घरी परत यायचे. आमच्या यशाच्या जन्मानंतर माझ्या आईला कंबरदुखीनं घेरलं होतं. आम्ही जेव्हा यल्लम्मा देवीला नवस फेडून आलो तेव्हा आईची कंबरदुखी खूप प्रमाणात थांबली होती. तरी तिला पाळीच्या वेळेला थोडा त्रास व्हायचा. आईच्या या कंबरदुखीमुळे माझी आजी तिला थंडीत काम करू द्यायची नाही. उलट तिच्यासाठी म्हणून ती नेहमी डिंकाचे नाहीतर आळीवाचे लाडू करून ठेवायची आणि सकाळी दुधाबरोबर तिला जबरदस्ती खायला घालायची. पण गंमत काय व्हायची, आईने हातात लाडू घेतला की त्यातला थोडा लाडू मला, मंजीला आणि यशाला मोडून द्यायची आणि उरलेला अर्धाच लाडू तिच्या पोटात जायचा. त्यावेळी मात्र माझी आजी रागानं ओरडायची की अगं वत्सले, खाऊच्या फळीवरचे डबे लाडवांनी भरलेले आहेत. तुझी पोरं लाडवा वाचून काही उपाशी नाही आहेत. अगं निदान त्या कंबरदुखीमुळे तरी एक लाडू पोटात घाल. माझी आजी कितीही ओरडली तरी आईचा अर्धा लाडू नेहमी आम्हा पोरांच्या पोटात गडप व्हायचाच. कधी मी काय करायचे, माझ्या आजीकडं जायचे आणि म्हणायचे, आजी माझी कंबर फार ठणकतीये, मला एखादा डिंकाचा लाडू मिळाला असता तर बरं झालं असतं बाई. तशी आजी माझा कान धरून हसत म्हणायची, सोने तुझी कंबर दुखतीये ना, त्याच्यावर माझ्याकडे छान औषध आहे हो. वत्सले, ती त्रिफळा चूर्णाची बाटली जरा इथे आण, सोनीला देते, तिचं पोट साफ झालं की तिची कंबरदुखी आपोआप थांबेल. आणि मी आजीकडे रागानं बघत बाबांकडे जात असे आणि त्यावेळी बाबा माझ्याकडे हसत बघत म्हणत, काय झालं ग सोने. आणि मी रागाने म्हणायचे, बाबा अहो मी आजीकडे एक डिंकाचा लाडू मागितला तर ती मला त्रिफळा चूर्ण द्यायला सांगते आईला. बाबा खो खो हसले, पण अगदी थोड्या वेळानं मला आजीची हाक ऐकू यायची आणि ती माझ्या हातावर डिंकाचा लाडू ठेवत म्हणायची, अगं सोने, तुझ्या आईच्या कंबरदुखीमुळे मी तिच्यासाठी हे 4 लाडू केलेत, खाऊ देत की तुला. तू हा लाडू खा, पण पुन्हा मागू नको. तसं मी बरं आजी आता फक्त शेवटचा लाडू दे असं म्हणत हात पुढे करायची. आता सर्वसाधारणपणे असं म्हटलं जातं की एखाद्या सासूसुनेचं विशेष कधी पटत नाही आणि ते खरं आहे. त्याला कारण स्त्री मत्सर. पण माझी आई आणि आजी ह्या म्हणण्याला अपवाद होत्या. त्या दोघी अगदी सख्या मायलेकीप्रमाणे वागायच्या. कवी म्हणतात, मुलं ही देवाघरची फुलं. पण त्या देवाघरच्या फुलांना फुलायला वडीलधाऱ्या माणसांचं योग्य मार्गदर्शन मिळायला हवं. त्यांच्या मार्गदर्शनानं आणि घरच्या योग्य संस्कारानं कुठलंही मूल पुढे भविष्यात एक आदर्श नागरिक होऊन आपल्या जीवनाची वाट योग्य प्रकारे वाटचाल करू शकतं. माझ्या घरची वडीलधारी मंडळी जुन्या मताची असली तरी आम्हा मुलांची ती योग्य मार्गदर्शक होती. माझ्या आईमध्ये आणखीन एक फार चांगला गुण होता. ती आपल्या वास्तूला म्हणजे आपल्या घराला फार जपायची. तिला घरात कोळिष्टक, कचरा, धूळ अजिबात आवडत नसे. आई नेहमी आमचं घर झाडून पुसून सारवून नीटनेटकं ठेवायची. दररोज घराच्या उंबऱ्यावर लहानशी रांगोळी काढून त्या रांगोळीमध्ये 4 प्राजक्ताची फुलं ठेवायची. कधी मी तिला कंटाळून म्हणायचे की आई, घरात काही कचरा नसताना तू दररोज का गं घर झाडत बसतेस. आई माझ्याकडे बघून म्हणायची, सोने, आपलं घर हे नेहमी आपल्या घरातल्या माणसांची मोठी आई असते ग. आपण एखाद्या आईसारखं तिच्या उदरात राहतो, तिच्या कुशीत खातो, पितो, उठतो, बसतो. आपली सुखदुःख घराला माहिती असतात. ते आईच्या मायेनं आपल्याला ऊन पावसातून, थंडी वाऱ्यातून सांभाळतं.
अगं, आपल्या घराच्या सावलीत राहून मनुष्य कुठल्याही संकटाला तोंड देऊ शकतो, म्हणून घरात कसलं अशुभ कार्य करून त्याला दुखवू नये. घरात नेहमी शुभ कार्य करून घराला नेहमी शुभ ठेवावं, आनंदी ठेवावं. तशानं आपलं जीवनसुद्धा सुखी होतं बरं. आणि नंतर आई एकदम गंभीर व्हायची आणि म्हणायची, समज सोने, आपल्या घरापासून एखादी व्यक्ती दूर गेली तर त्याला आपल्या घराची नेहमी आठवण येते ना. आणि त्यावेळी त्या दूर गेलेल्या आपल्या प्रियजनाला प्रत्येक वास्तू साद घालून त्याला आपल्याजवळ सुखरूप आणते बरं. माझी आई मला असं काही सांगायला लागली ना, की तिच्या सुंदर डोळ्यातला तो सुंदर भाव मला बरंच काही सांगून जायचा. कधी मी घरात पसारा करून ठेवला की तो आवरताना ती मला बोलवायची, हळूवार म्हणायची, सोने अगं किती पसारा करून ठेवतेस गं. हे बघ, आपलं घर आपण नेहमी नीटनेटकं ठेवलं ना की त्या घराची आपोआप भरभराट होते. आपणच जर घराकडे दुर्लक्ष केलं ना तर घरसुद्धा आपल्याकडे दुर्लक्षच करतं. आणि नंतर आपण म्हणतो की या घराचा पायगुण चांगला किंवा वाईट आम्हाला ठरला. पण सोने, मुळात बघता त्या वास्तूत आलेल्या माणसाचा पायगुण त्या वास्तूला शुभ किंवा अशुभ ठरलेला असतो. मी आईला म्हणायचे, आई मी चुकले, पुन्हा असा नाही पसारा करणार. तसं ती माझ्याकडे हसत बघी, कारण उद्या मी काय पसारा करून ठेवणार आहे हे तिला आधीच माहिती असे. माझी आई घराबद्दल असं काही मला सांगायला लागली ना की खरोखर प्रत्येक माणसाच्या आपल्या घराबद्दल अशा भावना असाव्यात असं मला जाणवायचं. एकदा माझी आई अचानक उंबरठ्यावर रांगोळी काढत असताना मला म्हणाली, सोने अगं, माझं माहेरचं घर रुजी कुंज फार छान असूनसुद्धा मी कधी त्या घराकडे लक्ष दिलं नाही, की कधी मी आमच्या घराच्या उंबरठ्यावर रांगोळी रेखाटली नाही, की कधी मी त्या घरात झाडलोट केलेली नाही. त्यामुळेच ते माझं घर माझ्यावर रागवलं आणि त्या घरानं मला असं कायमचं दूर लोटलं. म्हणून मी तुला वारंवार सांगते की सोने, तू हे आपलं घर सांभाळ, आपलं हे घर नीटनेटकं ठेव. आणि आई एवढं सांगून ढसाढसा रडायला लागली होती. मी आईकडे भांबावून बघत राहिले होते. आणि एवढ्या वेळ आतून आईचं बोलणं ऐकत असलेली माझी आजी एकदम बाहेर आली आणि आईला जवळ घेत म्हणाली, वत्सले, कागं बाळ अशी भरल्या घरात डोळे ओले करतीयस? तुझंच घर आहे ना. आणि बघ वत्सला, तू इतकी चांगली आहेस की तुला कुठलंच घर दूर नाही लोटू शकणार ग. तू ते घर आमच्यासाठी दूर केलंस आणि तुझ्या बापानं त्या आपल्या इस्टेटीसाठी तुला कधी जवळ घेतलं नाही. त्यात त्या घराचा काय ग दोष? दोष आहे तो माणसाचा, तसाच आमचा आणि तुझ्या बाबांचा. त्यावेळी आई आपले डोळे पुसून पटकन आत गेलेली होती. माझी आई लग्न करून सोनसावली घरात आली. त्यानंतर तिला मी, मंजी आणि येशा झालो, तरी तिच्या माहेरच्या श्रीमंत मंडळींनी कधी तिची साधी विचारपूससुद्धा केलेली नव्हती. आपल्या आईच्या, मंदाताईच्या आठवणीनं ती फार खंतावत असे. आपल्या आईने तरी आपल्याला असं दूर लोटू नये असं तिला वाटायचं. कधी काय होत असतं, आमच्या घरासमोरच्या एखाद्या झाडावर कावळा काव काव करायला लागला की तिच्या माझघर ते बाहेरचं दार यामध्ये 100 फेऱ्या तरी व्हायच्या आणि नंतर सतत डोळ्यावर हात धरून ती दूरवरचा रस्ता न्याहाळत आपल्याशी पुटपुटायची, मेला इथे एखादा पोस्टमनसुद्धा येत नाही. आणि एवढं पुटपुटून ती नंतर डोळ्याला पदर लावून खाली मान घालून चुलीजवळ जाऊन गप्प बसून राहायची. माझ्या आईला मी तसं बघितलं ना की मला तिच्या त्या माहेरच्या मंडळींचा विलक्षण राग यायचा. मी तरातरा आजीकडे जाऊन तिला म्हणायचे, आज्जे, माझी आई इतकी चांगली असताना तिच्या माहेरची माणसं किती वाईट आहेत ग. तिला कोणी भेटायला का येत नाही ग. बघ ना, ती त्यांच्यासाठी किती तडफडत असते. तेव्हा माझी कामात असलेली आजी थपकून मला म्हणत असे, मरो ग ते सगळं सोने, तू अगोदर बाहेर जाऊन त्या मेल्या कावळ्याला अगोदर दगड मारून उडवून लाव. हे बघ सोने, झाडावरच्या कावळ्याची कावकाव सुरू झाली ना की तुझ्या आईचं हे असं सुरू होतं. सोने, तू नको आईकडे लक्ष देऊ. थोड्या वेळानं कावळ्याची कावकाव थांबली की सगळं व्यवस्थित होईल. आणि मी बाहेर जाऊन कावळ्याला उडवून आईकडं बघायचे तर आता खरंच ती शांत झालेली असे.
एकदा मी काय केलं, त्याच रागानं खुर्चीवर चढून माझ्या प्रभू आजोबा आजीच्या आणि कृष्णा मावशीचा फोटो काढला आणि मी देवांच्या साठवणीच्या खोलीत गोणीच्या मागे नेऊन टाकला. पण झालं काय होतं, मी प्रभू आजोबांचा फोटो काढला तेव्हा त्यावरचं चिमणीचं घर खाली पडलं, त्यातली 2 अंडी फुटली. तरी मी त्याकडे लक्ष न देता तो फोटो काढला होता आणि माझं हे सगळं कर्तृत्व घरात कळल्यावर माझी आई मला विशेष काही बोलली नाही, पण आजीनी मात्र घर डोक्यावर घेतलं. बाबा ते फोटो पुन्हा त्याच जागी अडकवत मला एवढंच म्हणाले, सोने, मोठ्यांचा असा अपमान करू नये हां. आणि त्या चिमणीच्या 2 फुटलेल्या अंड्यांबद्दल आजी मला दिवसभर बोलत राहिली होती. त्या प्रभू आजोबांमुळे दुसऱ्या दिवशी त्या मी चिमणीच्या अंड्याच्या ब्रह्महत्येमुळे उपवास करायला लागला मला. तेव्हा आजूबाजूला कुणी नाही असं बघून मी काठीनं त्या फोटोला 2 फटके मारले. एका माणसाचा पायगुण वाईट असतो ना, तो मेला असा. तशी माझी आई मुळात फार शांत, सोशिक वृत्तीची होती. तिने कधी एखाद्या मुंगीला सुद्धा दुखावलं नव्हतं आणि तिचे हे सगळे दुर्मिळ गुण आमच्या मंजीत उतरले होते. कधी खूप पाऊस पडत असताना दाराशी उभी राहून दूरवरच्या निर्मनुष्य रस्त्याने हाळून डोळ्याला पदर लावणारी माझी आई मला आजसुद्धा जशीच्या तशी आठवतीये. कधी मी तिला आमच्या अहिल्याच्या शिळेवर खाली मान घालून शिळा होऊन तासनतास बसलेली बघायचे. त्यावेळी तिला कोणी बोलवलं तरी तिला ते ऐकू जायचं नाही. आईचं श्रीमंत माहेर तिला संपूर्ण विसरून गेलं होतं, पण ती मात्र त्या कोणाला विसरलेली नव्हती. आईला असं शिळा होऊन अहिल्याच्या शिळेवर बसलेलं पाहिलं की आजी तिच्याजवळ जाऊन तिला हलवून म्हणायची, वत्सले उठ अगं. हे बघ वत्सले, आपल्या हातातनं निसटली ती वाळू समजायची आणि आपल्या हातात राहिलं ना ते सोनं समजायचं. आजी नंतर आईला उठवायची, माझघरात घेऊन जायची, स्वतः चुलीकडे बसून चहा करायची. आमच्या आजीचा हा वेळी अवेळी करणारा चहा माझ्या आईला तिच्या माहेरच्या आठवणींच्या सागरात तिचे डुबकुळ्या घेणारं मन सावरायला नेहमी मदत करत असे. माझ्या बाबांना मात्र आईच्या ह्या सगळ्या मनस्थितीची ना म्हणावी तशी कल्पना नव्हती. म्हणजे पूर्वी त्यांना माहिती होतं की आपली वत्सला आपल्या घरच्या मंडळींची फार आठवण काढते. पण नंतर बाबांचा घरादाराचा व्याप वाढला. शेती, भाज्या उगवणं, आम्हा मुलांना शाळेत ने-आण करणं, या कामाच्या गडबडीत त्यांचं माझ्या आईकडे म्हणावं तसं लक्ष उरलेलं नव्हतं. म्हणजे तसं त्यांना वेळच नसायचा ना. त्यात मी झाल्यावर ते माझ्या चिंतेतच राहायला लागले. त्यांना वाटत असे आपली वत्सला आपल्या मुलाबाळात आता सगळं विसरून सुखी आहे. आणि एकदा आई आपल्या माहेरी आम्हाला घेऊन जाण्याबद्दल बोलली होती तेव्हा ते इतके रागवले होते की त्यानंतर तिने कधीही त्यांच्यापुढे कसलाही आपल्या माहेरचा विषय काढला नव्हता. त्यात आजी तर बाबांना कधी काही सांगायची नाही. पण नंतर एका घटनेनं माझे बाबा पुन्हा आईच्या अगदी जवळ आले, तिला सांभाळायला लागले. काय झालं, एकदा माझी आई अहिल्याच्या शिळेवर बसून खाली मान घालून रडत असताना आमचे बाबा आमच्या पुढच्या भाजीच्या बागेत काही काम करून आपले मातीनं भरलेले हात धुवायला आमच्या विहिरीवर आले होते. तेव्हा त्यांनी माझ्या आईला तशा रडण्याच्या स्थितीत बघितलं आणि त्यांनी हलकेच तिला हाक मारली. पण आई आपली रडतच होती. त्यावेळी मी तिथे जाईजुईबरोबर खेळत होते. तसं बाबांनी आईकडे बोट करून खुणेनं विचारलं तसं मी चटकन बाबांना म्हणालं की बाबा, आई माहेरच्या घरी पोचली आहे, आता ती तुम्हाला ओ नाही देणार. बाबा काही न बोलता हात धुवून आपल्या जुईच्या मांडवाकडे निघून गेले होते. नंतर थोड्या वेळानं त्यांची तिथून मला हाक ऐकू आली. तशी मी त्यांच्याकडे गेले तेव्हा बाबा म्हणाले, सोने, अगं आई नेहमी अशी रडत असते का? मी म्हणाले, नेहमी नाही, पण कावळा झाडावर कावकाव करायला लागला ना की दूरवरचा रस्ता बघत बघत ती रडते. नंतर पाऊस पडायला लागला की दाराजवळ उभी राहून रडते. नंतर आजी तिला येऊन म्हणते की वत्सला, आपल्या हातातून निसटली ती वाळू आणि आपल्या हातात आहे ते सोनं. तसे बाबा विचार करत म्हणाले, सोने, वाळू आणि सोनं म्हणजे काय गं? आणि मी बाबासारखे खांदे उडवून म्हणाले, ते मला काही माहिती नाही बाबा, ते तुम्ही आजीला विचारा. या घटनेनंतर मी बघितलं माझे समंजस बाबा आता पुष्कळ वेळा आपलं चहा पाणी किंवा जेवण आटोपलं की मुद्दाम आईला आणि आजीला अंगणात बोलवून गप्पा मारत बसायला लागले होते.
एकदा तर त्यांनी आपला उष्टा चहासुद्धा आईला प्यायला दिला आणि आईनीसुद्धा इष्य म्हणून इकडे तिकडे बघत तो गट्ट करून पिऊन टाकला. पुढे मी पाहिलं, माझी वेळी अवेळी आपल्या माहेरच्या आठवणीनं डोळे ओले करणारी आई माझ्या आजी आणि बाबांच्या तिला त्या सांभाळण्यानं रडेनाशी झाली. कदाचित तिला वाटलं असेल की आपल्या हातात सोनं असताना त्या निसटलेल्या वाळूच्या आठवणीनं आपण का रडायचं. आई कधी चांदण्या रात्री मला, मंजिला आणि यशाला घेऊन चटई घालून मागच्या दारी बसत असे. त्यावेळी आमचा पांढरा चूल बोका, हिरव्या आणि जाईजुईसुद्धा आमच्या जवळ असायचे. तर बाबा आणि आजी घरच्या व्यवहाराबद्दल बोलत जुईच्या मांडवात बसलेले असत. अशा या शांत चांदण्या रात्री आई आम्हाला आपल्या आईवडिलांबद्दल, कृष्णा मावशीबद्दल अनेक गोष्टी सांगायची. पण माझ्या सालस आईनं कधीही आम्हाला तिच्या घरच्या ऐशोआरामाबद्दल किंवा श्रीमंतीबद्दल चुकूनही एका शब्दानं कधी सांगितलं नाही. ते सगळं आम्ही आजीच्या तोंडातून कौसल्यामाईला ती सांगताना ऐकलेलं होतं. माझी आई तिच्या माहेरच्या आठवणी आम्हाला सांगताना विलक्षण हळवी व्हायची. आपल्यामुळे आपल्या वडिलांना जे दुःख भोगावं लागलं त्याच्या वेदना तिला आत्तासुद्धा जाणवत असत. आई आमचे ओंकारेश्वर आजोबा त्यांच्याबद्दल सुद्धा आम्हाला सांगायची. त्यामुळे आम्ही न पाहिलेल्या आजोबांबद्दल एक पवित्र आदराची भावना आमच्या मनात आपोआप उत्पन्न झालेली होती. माझ्या आजी आणि बाबांच्या भूतकाळातल्या अनेक आठवणी तिने हसत हसत आम्हाला सांगितल्या होत्या. एकदा ती हसत चूलबोक्याला कुरवाळत म्हणाली, तुमचे बाबा की नाही अगदी भोळे सांब होते. त्यांना काही म्हणजे काही कळायचं नाही. एकदा आम्ही त्यांच्या हातावर माझ्या केसातलं चाफ्याचं फूल काढून टाकलं होतं तर त्यांनी माझ्याकडे न बघता ते सरळ देवापुढे ठेवलं होतं. माझ्या आईचं तिच्या बाबांवरचं प्रेम, तिचं त्या आजीच्या दारात रात्रीचं जाणं, नंतर तिचं लग्न, नंतर तिच्या घरात झालेला हाहाकार, हे सगळं आमच्या लहानग्या यशाला सुद्धा माहिती होतं. आईजवळ बसून राजाराणीच्या गोष्टी ऐकण्यापेक्षा तिच्या त्या माहेरच्या आठवणी ऐकणं आम्हाला फार आवडायचं. आमच्या त्या कधीही न पाहिलेल्या मालेगावातल्या आजोळाला आईच्या सगळ्या आठवणींमुळे आता आम्ही तिच्या इतकेच ओळखत होतो. आमच्या घरात आमची आजी सोडून ना सगळ्यांना फुलांचं वेड. माझ्या आणि मंजीच्या केसात कसलं ना कसलं फूल असायचंच. तर आई बाबांना आवडतं म्हणून दिवस रात्र आपल्या केसात सोनटक्क्याची फुलं घालून बसायची. आमच्या केसात फुलं असायची, कपड्यात, वहीच्या पानात सुकलेल्या फुलांचा सुगंध असायचा. आमच्या गौरी दुर्गीच्या दुधाला फुलांचा वास धरलेला असायचा. त्यात आमची फुलबाग आणि पाठीमागचं झपाटलेलं बकुळ रान आपल्या सुगंधानं आमच्या घराला न्हाऊ घालायचं. पण तरीही आमच्या आईचं समाधान व्हायचं नाही. तिला सुगंधाचं विलक्षण वेड होतं. ती काय करायची, आमच्या बागेतल्या कुठल्याही फुलाचे हार करून ते चुलबक्याच्या, हिरव्याच्या आणि पांढऱ्याच्या गळ्यात घालायची. जाईजुईसुद्धा त्यांच्या गळ्यात इटुकल्या फुलाची माळ घालून घरभर फिरायच्या. कधी आजी आईला म्हणायची, वत्सला, तुला त्या रामराज्य गावातल्या बायकांचं ते सीतेसारखं फुलांचे दागिने घालायचं वेड लागलंय का गं? माझी आई त्यावेळी फक्त हसत असे. पण तरीही तिचं हे सगळं करून समाधान व्हायचं नाही. आमच्या बिछान्यात, स्वतःच्या बिछान्यात ती बकुळ फुलं पसरवून ठेवायची. पण एकदा मात्र तिला तिच्या या सुगंध वेडाकरता मज्जा झाली होती तिची. एकदा आमच्या बागेत खूप मोगरा फुलला होता. माझ्या आईला, आजीला माझं ते बागेतलं वाईट स्वप्न पडल्यापासून त्या आमच्या बागेजवळ येत नव्हत्या. फक्त आम्ही आणलेल्या फुलांची देवपूजेसाठी आणि आईंच्या त्या सगळ्यांच्या गळ्यातल्या हारासाठी ती फुलं वापरली जात असत. मी त्या दिवशी ती पुष्कळ मोगऱ्याची फुलं आईजवळ आणून दिली आणि आईने त्या मोगऱ्याचे नेहमीप्रमाणे हार करून पांढऱ्या चुलबोक्या जाईजुईच्या गळ्यात घातले. माझ्या आणि मंजीच्या केशात मोगऱ्याच्या 2 वेण्या गेल्या. गौरी दुर्गीला सुद्धा एक एक हार मिळाला. तरी आईजवळ ताडभर मोगऱ्याची फुलं उरलेली होती. आईने त्या मोगऱ्याचा एक छान गजरा करून तो सरळ बाबांच्या हाताच्या मनगटाला बांधून टाकला. बाबांना सुद्धा ते आवडलं. ते येताच आता माझ्या आईकडे बघत ते आपल्या गजऱ्याचा वास घेत फिरत होते. हे सगळं चाललं असताना ना माझी आजी गेली होती आंघोळीला. ती आंघोळ आटोपून आत आली आणि तिचं लक्ष बाबांच्या हातातल्या गजऱ्याकडे गेलं. तशी ती एकदम तरातरा बाबांजवळ गेली आणि ओरडली, शंभू, अगोदर तो गजरा काढ. असा गजरा बांधून तू कुठं तमाशाला निघालायस का?
बाबांनी निमूटपणे तो हातावर बांधलेला गजरा काढला होता आणि आजी रागानं चुलीजवळ येऊन आईवर ओरडली, वत्सले, अगं तुला एवढं कळत नाही का? तमाशाला जाणारे लोक असा हातात गजरा बांधून तमाशाला, नाहीतर इकडे तिकडे जातात. तू माझ्या पोराला तिथे पाठवणार आहेस का? तेव्हा मी एकदम आजीला म्हणाले, आजी, अगं बाजीराव पेशवेसुद्धा ब्राह्मण होते, तरी ते आपल्या मनगटाला गजरा बांधून त्याचा वास घेत फिरायचे की. आणि मस्तानीबद्दल माहीत असलेली माझी आजी एकदम माझ्यावर उसळली आणि म्हणाली, सोने, तू मध्ये बोलून फाजीलपणा करू नको हां. त्या बाज्याला ती मुसलमानी नाचवायची होती म्हणून तो गजरा बांधून फिरायचा. आता तुझ्या बाबांनी असा गजरा बांधला तर आपण कोण मुसलमान बाई नाचवणार? नंतर या गजरा प्रकरणाला वेगळे फाटे फुटलेले बघून माझी आई एकदम आजीला म्हणाली, आई, माझं चुकलं, पुन्हा मी असं काही करणार नाही, मला क्षमा करा. आणि तेव्हा कुठे माझी आजी शांत झालेली होती. माझ्या आजीचं एक होतं, तिला एखादी गोष्ट आवडली नाही की ती नंतर त्या गोष्टीच्या मागे अगदी हात धुवून लागत असे, नंतर सगळं घर डोक्यावर घेत असे. तर हे सगळं सांगायचं तात्पर्य एवढंच होतं, असं आमच्या घरातल्या सगळ्यांना सुगंधाचं वेड होतं. आमचे केदार काका म्हणायचे, अरे शंभू, तुझ्या या घराच्या वास्तूला मंदिराचा वास लागलाय आणि तो मला फार प्रिय आहे रे. आमच्या केदार काकांचं हे म्हणणं अक्षरशः खरं होतं. आमचं ते लहानसं घर एका पवित्र मंदिरासारखं होतं, कारण म्हटलेलंच आहे ना, जिथे भूतदया असते ती जागा मंदिरापेक्षाही पवित्र असते. श्रोते हो, आयडा बॅरेटो लिखित सोनसळी या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.